देशभरात भव्यतेने आजचा दिवस साजरा होतोय। योग संगमासाठी 11 लाखाहून अधिक कार्यक्रमांची नोंदणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये योग साधना करतायत। एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग आहे। जागतिक स्तरावर भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक केंद्र सक्रियपणे योग प्रात्यक्षिक आणि जागरूकता मोहीम राबवतीये। जनता जनार्दन की ये सदा इच्छा और आपके प्रयास यहां इस आयोजन में हर तरफ नजर आ रहे हैं। फ्रेंड्स, द थीम ऑफ दिस ईयर्स इंटरनेशनल डे ऑफ योगा इज योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ। This theme reflects a deep truth. The health of every entity on earth is interconnected. Human well-being depends on the health of the soil that grows our food, on the rivers that gives us water, on the health of the animals that share our ecosystems, on the plants that nourish us. Yoga awakens us to this interconnectedness. Yoga leads us on a journey towards oneness with the world. It teaches us that we are not isolated individuals, but part of nature. Initially, we learn to take good care of our own health and wellness. Gradually, our care and concern extends to our environment, society, and planet. Yoga is a great personal discipline. At the same time, it is a system that takes us from me to we. साथियों, मी टू वी का ये भाव ही भारत की आत्मा का सार है। जब व्यक्ति अपने हित से ऊपर उठकर समाज की सोचता है, तभी पूरी मानवता का हित होता है। भारत की संस्कृति हमें सिखाती है सर्वे भवन्तु सुखिनः, यानी सभी का कल्याण ही मेरा कर्तव्य है। मैं से हम की ये यात्रा ही सेवा, समर्पण और सह अस्तित्व का आधार है। यही सोच सामाजिक समरसता को बढ़ावा देती है। साथियों, दुर्भाग्य से आज पूरी दुनिया किसी न किसी तनाव से गुजर रही है। कितने ही क्षेत्रों में अशांति और अस्थिरता बढ़ रही है। ऐसे में योग से हमें भारतानं जगाला दिलेली सगळ्यात मोठी भेट म्हणजे योग। 5000 वर्षांपूर्वी पतंजली मुनींनी योगसूत्र ही देशाला दिली आणि त्यानंतर भारतामध्ये योग साधना सुरू झाली। तर अगदी अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंदांनी सुद्धा भक्तियोग, राजयोग देशाला सांगितला आणि जगभरात त्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मात्र आंतरराष्ट्रीय योग दिन गेल्या 11 वर्षापूर्वी जगभरात साजरा व्हायला लागला आणि त्यानंतर प्रत्येकापर्यंत योग हा
एक व्यायाम नसून आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी केली जाणारी साधना आहे हे लक्षात आलं. तर जगभरात आज योग दिन साजरा केला जातोय, त्याबाबतच्याही बातम्या पाहायच्या आहेत. मात्र आता बातमी राज्यातल्या पावसाबाबतची. पावसानं काहीशी विश्रांती राज्यात घेतलेली आहे. मात्र आज कोकण आणि ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. येलो अलर्ट कुठे बघा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट आणि संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलाय. तर तिकडे मावळमधल्या वडिवळे धरण 100% भरलंय. धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रामध्ये 246 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. धरण परिसरामध्ये पाऊस वाढत राहिला तर त्या परिस्थितीनुसार विसर्ग वाढवला जाईल. नदीकडच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर खडकवासला धरणसाखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. खडकवासला धरणसाखळीत 9.67 TMC म्हणजेच 33.19% साठा झालाय. चारही धरणात एक दिवसाआड 1.5 TMC पाणीसाठा वाढलाय. गेल्या वर्षी याच वेळी फक्त 3.58 TMC म्हणजेच 12.27% इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. बातमी आहे पुण्यातून. पुणे शहरातल्या संगमवाडीमध्ये तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा संगम झाला. तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात 2 दिवसांचा मुक्काम करतेय. माऊलींच्या पालखीचा भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठ्ठल मंदिरात आहे. वारीच्या बातमीनंतर आता बातम्या आहेत राजकीय विश्वातनं. युती होईल किंवा होणार नाही, मात्र एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा असं उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदार खासदारांना सांगितलंय. तसंच मनसे युती संदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्या सूचनाही दिल्यात. ठाकरे सेनेची काल ताजलँड्स हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदार खासदारांना कानमंत्र दिलाय. आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना राज्यातल्या मुद्द्यांवर कसं कोंडीत पकडायचं यावर मंथन झालं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे आता लक्ष केंद्रित करून कामाला लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तर बातमी इराणमधून. भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान दिल्लीला पोहोचले. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याची मोहीम हाती घेतली. या बचाव कार्यासाठी इराणच्या महान एअरच्या
चार्टर्ड विमानांचा वापर केला जातोय. इराणचे हवाई क्षेत्र बंद आहे, परंतु आम्ही भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तात्पुरते उघडले, असं इराणनं सांगितलं. भारत सरकार जिंदाबाद. भारत सरकार जिंदाबाद. भारत सरकार जिंदाबाद. सुकून वर्ड जो होता है इसको कहते हैं सुकून. भारत सरकार ने बहुत बढ़िया Yes. इंतजाम किया अपने देश में आने का जो सकून इंडियन मिलता है. गवर्नमेंट को वेरी वेरी थैंक यू, वेरी थैंक यू. बी प्राउड ऑफ आवर गवर्नमेंट. यानंतर आता बातमी आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या दरोड्याची. हा दरोडा साधा सुद्धा नाहीये, तर चक्क तुमची अत्यंत खाजगी माहिती चोरणार आहे. फोर्ब्सच्या अहवालात एक धक्कादायक खुलासा झालाय. जगातील 16 अब्ज लोकांचे ॲपल गुगल अकाउंटचे पासवर्ड लीक झालेत. इतिहासातील ही सगळ्यात मोठी डेटा चोरी आहे. हा सर्व डेटा ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. पासवर्ड चोरी होणं ही काही छोटी बाब नाहीये, त्यामुळे अनेक धोके उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता गुगलनं त्यांच्या अब्जावधी युजर्सना त्यांचे अकाउंट पासवर्ड तात्काळ बदलण्याचा आणि पास की वापरण्याचा सल्ला दिलाय. मोठ्या प्रमाणात पासवर्ड लीक होण्यासाठी अनेक इन्फोटेलर मालवेअर जबाबदार असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय. तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते बघूया आपण आता. तात्काळ तुमच्या अकाउंटचा पासवर्ड तुम्ही बदलायला हवा. अकाउंटसाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन फीचर वापरा. पासवर्डऐवजी पास की वापरणं अधिक सुरक्षित आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी. देशामध्ये रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूपैकी 44% मृत्यू दुचाकी चालकांचे होत असल्याचं समोर आलंय. अशा दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी सरकार मास्टर प्लॅन आणतंय. रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 1 जानेवारी 2026 पासून बाजारात येणाऱ्या नवीन दुचाकींसाठी अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम सक्तीची करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. पुढच्या वर्षीपासून देशात विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम अनिवार्य करण्याची योजना आहे. तसंच चालकांना 2 हेल्मेटही मोफत देण्यात येणार आहेत. अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम काय आहे बघा. बाईकला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखतं. चालकांना अचानक ब्रेक लावल्यास टायर घसरत नाही. ABS मध्ये काही विशेष सेन्सर्स सुद्धा असतील. ब्रेक जोरात लावला तरी चालकाला काही होत नाही. तर दुसरीकडे तुम्ही आता 2 व्हीलरनं हवेत उडू शकता. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. मात्र हवेत उडणारी ही कोणती बाईक आहे आणि तिची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हवेत उडणारी
बातमी क्रीडा विश्वातून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी भारतानं चांगली बाजी मारली. पहिला डावाचा खेळ थांबेपर्यंत भारतानं 3 बाद 359 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार शुभमन गिलनं 127 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला सलामीला उतरलेल्या यशस्वी जयस्वालनं तडाखेबाज खेळी करत शानदार शतकी भागीदारी रचली. उपकर्णधार ऋषभ पंतही अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झालाय. यानंतर बातम्या बघणार आहोत झटपट 100. जागतिक योग दिनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात असतील. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकारानं पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम राबवला जातोय. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी विद्यार्थी आणि पुणेकर योगासनं करतील. रत्नागिरीतून पंढरपूर पर्यंत सायकल वारी निघाली आहे. रत्नागिरीतील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून या वारीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत. 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन रंगणार आहे. रामकृष्ण हरी. खडकवासला धरणसाखळीमध्ये एका दिवसात 1.5 TMC पाणीसाठा वाढलाय. खडकवासला धरणसाखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 9.67 TMC म्हणजेच 33.19% पाणीसाठा आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4ही धरण परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडतोय. त्यामुळे सध्या पाणीसाठा चांगला वाढलाय. मोरबे धरण परिसरामध्ये पूर्वमोसमी पाऊस चांगला झाल्यानं एका दिवसात तब्बल 191 मिलीमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. पुढील 113 दिवस नवी मुंबईकरांची पाणी चिंता दूर होणार आहे. धरणात सद्यस्थितीत 44.46% जलसाठा शिल्लक आहे. शहराची तहान भागवणार आहे. पालघरच्या वांद्रे धरणामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणपत मालकरी असं या इसमाचं नाव. मृतदेह मनोर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अप्रिय घटना रोखण्यासाठी धरण परिसरामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीमध्ये अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असं आश्वासन मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी दिलंय. तसंच मुंबई आणि उपनगराप्रमाणेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील गस्ती नौका लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती दिली. नाशिक शहरात आज पाणीबाणी आहे. दिवसभर नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं. पावसानं हुलकावणी दिल्यानं धुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्यात. पेरणीसाठी आवश्यक असलेला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत, बियाणं आणि खतं खरेदी करून ठेवली आहेत. पण हा सर्व खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली. संभाजीनगरमधील विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली. सिद्धांत शिरसाट यांनी निविदेची अनामत रक्कम भरली नसल्यानं लिलाव रद्द करण्यात आलाय. विरोधकांच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पैसे भरण्याची शेवटची तारीख काल होती. पैसे न भरल्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द झाली. छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे आहे पोलीस या दैनिक सकाळच्या बातम्यांची दखल छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट आणि सुमोटोनं घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सुमोटो याचिका ग्राह्य धरली आहे. सकाळच्या पत्रकारांनी जीव धोक्यात घालून ड्रग्ज आणि काळे कारनामे समोर आणले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी पत्रकारांचं कौतुक केलंय. नवी मुंबईतील गवळीदेव डोंगरच्या विकास कामांमुळे पावसाळी सहली करणाऱ्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. पावसाळी सहलीत अतिउत्साही लोक धोका पत्करून धबधबा किंवा नदीत उतरतात. त्यामुळे अनेकांचा जीव गेल्याची उदाहरणं दरवर्षी समोर येतात. यंदा पावसाळ्यात नवी मुंबई पनवेल परिसरातील धबधबे, धरण, नदी क्षेत्रात बंदी घालण्यात आली. हिंगोलीत क्रांतिकारी संघटनेनं कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्यासाठी पैशांचा हार आणला होता. बोगस खताचा साठा आढळल्यानं संघटना संतप्त झाली. हिंगोलीत रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी संघटनेनं आंदोलन केलं. पुण्याच्या माळेगाव साखर कारखाना मतमोजणी जागा बदलण्यात आली आहे. मतमोजणीची जागा बदलल्यानं विरोधक आक्रमक झालेत. 24 तारखेला लग्नाचं बुकिंग असल्याचं कारण समोर आले. तर मतमोजणीची जागा बदलू देणार नसल्याचा इशारा सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरेंनी दिला. अजित पवार सत्तेचा गैरवापर करून मतमोजणीची जागा बदलत असल्याचा तावरेंनी आरोप केलाय. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांनाच इंग्रजीचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. फोनिक इन मराठी हे प्रशिक्षण देऊन शिक्षकांना इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली. तर प्रशांत बंब हे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरचे आमदार आहेत. नाशिकच्या चांदवडमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उंटावरून गावाची सफर घडवून आणली. उंटावरील सफारीनं मुलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. तसंच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकं, गणवेशाचं वाटपही केलं. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत शाळेतील उपक्रम पाहून समाधान व्यक्त केलं.